हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. आणि कसे आहेत? बरे ना? 12th स्टँडर्ड, 12th सायन्स, वी हॅव टू लर्न इंटिग्रेशन अँड एज वेल एज डेरिवेशन. We know the formulae of is sin theta, cos theta, sec theta, cos theta. Cos theta upon sin theta काय होईल? cot. sin upon cos tan. बरोबर नाही? sin square theta plus cos square theta is equal to 1. 1 minus sin square theta is equal to cos square theta. 1 minus cos square theta is equal to sin square theta. तसं प्रत्येक याचं फॉर्म्युले बरेचसे ट्रिगोनोमेट्री फंक्शनमध्ये, तर ते आपल्याला करावे लागतात. बरोबर. आणि इंटिग्रेशन 2-2 मार्काला येतात छोटे छोटे, तर ते आपण सॉल्व करूया. बघूया काय आहे ते. इंटिग्रेशनमध्ये अवघड वाटतात पण ते सोपे आहेत. थोडेसा सराव केला ती लगेच आपल्याला येतात. या ठिकाणी इव्हॅल्युएट 12th सायन्स इव्हॅल्युएट आय इज इक्वल टू आय हे नेहमी असं लिहायचं असतं सगळं. हे टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स आय इज इक्वल टू इंटिग्रेशन टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स. इथे काय लिमिट वगैरे दिलेलं नाही, त्यामुळे आय इज इक्वल टू टॅन स्क्वेअरचं काय येतं एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन याचं काय येईल सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 याचं सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 इन ब्रॅकेट आउट ऑफ ब्रॅकेट डी एक्स. देअरफॉर मग आता हे सेपरेट घ्यायचं. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स हे बघा, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स. इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स. आता सेक स्क्वेअर एक्सचं आपल्याला माहिती आहे, सेक स्क्वेअर एक्सचं काय होईल टॅन एक्स. काय होईल टॅन एक्स. अरे एच डब्ल्यू दिलंय तुम्हाला. हे काय आहे एच डब्ल्यू. याचं सेक स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स याचं टिंब मायनस 1चं आपल्याला माहिती आहे काय होतं एक्स. हा इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स याचं एकाचं एक्स होतं. बरोबर. आणि एक इथं प्लस सी द्यायचा उत्तराला. तो फक्त आन्सरासाठी इथे तुम्हाला सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इथं काय होणार हे फक्त तुम्हाला लिहायचं आहे. कळलं? अशा प्रकारे पायरी 2 मार्काचं उदाहरण येत असतं. आणि डायरेक्ट ऑप्शनला वेगवेगळ्या प्रकारचे सीईटी मध्ये पण प्रश्न येतात. आता आपण दुसरं घेऊया, म्हणजे अभ्यास करायचा. दुसरं असं आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. मग आय इज इक्वल टू काय कसं काय सॉल्व करणार. इथं कॉस स्क्वेअर आलाय ना, ए स्क्वेअर म्हणजेच काय ए मल्टिप्लाइड बाय ए म्हणजेच कॉस स्क्वेअर इज इक्वल टू कॉस मल्टिप्लाय बाय कॉस. इंटिग्रेशन साइन एक्स अपॉन कॉस एक्स मल्टिप्लाइड बाय कॉस एक्स डी एक्स. कॉस एक्स इंटू कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स हे सोपे असतात, पण ते थोडंसं तुम्हाला अवघड वाटतं. इथे वेळ नाही म्हणून फटाफट आपण करतोय. म्हणून आय इज इक्वल टू काय हे वेगळे घ्यायचे. काय करायचे वेगळे घ्यायचे. मग काय इंटिग्रेशन साइन किंवा पहिलं जे आहे ते 1 अपॉन कॉस एक्स घेऊ. 1 अपॉन कॉस एक्स. बरोबर. 1 अपॉन कॉस एक्स इंटू हे 1 अपॉन कॉस एक्स इंटू काय राहिले साइन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजेच काय साइन एक्स अपॉन कॉस एक्स डी एक्स. बरोबर. समजली पाहिजे. काय नाही 1 अपॉन कॉस एक्स हे वेगळे घेतले आणि साइन एक्स अपॉन कॉस एक्स हे इथे घेतले. आता 1 अपॉन कॉस एक्स तुम्हाला माहिती 1 अपॉन कॉस एक्स काय होईल सेक एक्स. काय होईल सेक एक्स मल्टिप्लाय काय होईल
साइन अपॉन कॉस tan x, साइन अपॉन कॉस tan x बरोबर dx कळलं. I is equal to sec x into tan x dx. आता या ठिकाणी इथे पण HW होता पण तो लिहून दाखवला. मग I is equal to या ठिकाणी तुम्ही याचं उत्तर लिहायचं आहे. फॉर्म्युला आहे हा sec x tan x dx, sec x into tan x dx हा फॉर्म्युला कसला आहे हे तुम्ही लिहायचं आहे. हे HW काय आहे HW. थोडंसं हे फर्स्ट सेकंड थर्ड हे पायरीला हाफ मार्क असतो. शेवटी हे उत्तर तुम्ही बघा कसं लिहायचं ते HW. फॉर्म्युले पाठ करा आणि हा फॉर्म्युला HW आहे cos x अपॉन sin x इज इक्वल टू टिंब. हे दोन सॉल्व करायचे. ओके बाय, थँक्यू.